नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपण आपल्या इतिहासाच्या तिसऱ्या प्रकरणाला सुरुवात करत आहोत। आपल्या इतिहासाच्या तिसऱ्या प्रकरणाचं नाव आहे उपयोजित इतिहास। उपयोजित इतिहास म्हणजेच अप्लाइड हिस्ट्री हे अत्यंत महत्त्वाचं प्रकरण या ठिकाणी आपल्याला अभ्यासक्रमामध्ये दिलेलं आहे। मुळामध्ये हे प्रकरण आपल्याला 5 विभागामध्ये पाहायचं आहे। ते 5 विभाग कोणते आहेत ते या ठिकाणी फळ्यावर तुम्हाला समोर लिहून दिलेलं आहे। सगळ्यात पहिल्यांदा 3.1 उपयोजित इतिहास म्हणजे काय, उपयोजित इतिहासाची व्याख्या अथवा उपयोजित इतिहासाची संकल्पना नेमकी काय आहे हे आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचं आहे। दुसरा पॉइंट आहे 3.2 उपयोजित इतिहास आणि विविध विषयातील संशोधन, की विविध विषयातील संशोधनासाठी इतिहासाचं संशोधन अथवा इतिहासाचा अभ्यास कसा महत्त्वाचा ठरतो किंवा इतिहासाच्या अभ्यासाची आवश्यकता, इतिहासाच्या संशोधनाची आवश्यकता वेगवेगळ्या विषयांसाठी का आहे याची चर्चा या अनुषंगाने आपल्याला या ठिकाणी करायची आहे। तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे 3.3 उपयोजित इतिहास आणि वर्तमान काळ। वर्तमान काळामध्ये उपयोजित इतिहासाचं काय नेमकं महत्त्व आहे, उपयोजित इतिहास हा वर्तमान काळामध्ये काय एवढा महत्त्वाचा मानला जातो, तर त्याच्या संदर्भात या ठिकाणी आपल्याला चर्चा करायची आहे। चौथा मुद्दा आहे 3.4 जागतिक वारसा स्थळाचं जतन आणि संवर्धन, त्याचं व्यवस्थापन म्हणजे सांस्कृतिक व नैसर्गिक वारशाचे व्यवस्थापन असा तो मुद्दा आहे। यामध्ये भारतातील जी स्थळं नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा स्थळं युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाच्या यादीमध्ये समाविष्ट आहे, तर त्यांचं जतन संवर्धन करणं का आवश्यक आहे, तो सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसा का जतन करून ठेवला पाहिजे, त्याचं नेमकं काय महत्त्व आहे, कशा पद्धतीने तो जतन केला पाहिजे या संदर्भात माहिती आपल्याला या ठिकाणी बघायची आहे। पाचवा मुद्दा आहे 3.5 संबंधित व्यावसायिक क्षेत्र म्हणजेच व्यावसायिक संधी, की उपयोजित इतिहासाच्या क्षेत्रामध्ये खरंच करिअरच्या संधी उपलब्ध आहे का, आपण या क्षेत्राशी निगडीत कोणकोणत्या ठिकाणी करिअर करू शकतो, व्यवसायाच्या कोणकोणत्या संधी आपल्याला उपलब्ध आहेत याचा विचार या ठिकाणी करायचा आहे। अशा प्रकारे हे 5 मुद्दे आपल्याला प्रकरण क्रमांक 3 मध्ये घ्यायचे आहेत, उपयोजित इतिहास। त्यापैकी पहिला मुद्दा या ठिकाणी आपण सुरू करतोय 3.1 उपयोजित इतिहास म्हणजे काय। विद्यार्थी मित्रांनो, प्रकरणाची सुरुवात करत असताना आपण पहिल्यांदा 3.1 पासून सुरुवात करणार आहोत की उपयोजित इतिहास म्हणजे नेमकं काय। यामध्ये उपयोजित इतिहास ही संकल्पना आपण पूर्णपणे समजून घेणार आहोत। हा प्रश्न परीक्षेमध्ये 2 प्रकारे विचारला जातो। एकतर टिपाद्यामध्ये विचारतात। टिपाद्यामध्ये काय विचारतात तर उपयोजित इतिहास किंवा जनांसाठी इतिहास टिप द्या, तर इथं आपण त्याचं उत्तर कसं आहे ते पाहणार आहोत। त्याचबरोबर थोडक्यात उत्तरद्यामध्ये हा प्रश्न विचारला जातो, उपयोजित इतिहास म्हणजे नेमकं काय किंवा उपयोजित इतिहास कशाला म्हणतात। तर चला बघूया सुरुवात उपयोजित इतिहास। बघा विद्यार्थी मित्रांनो, उपयोजित इतिहास या संज्ञेसाठी पर्यायी शब्द प्रयोग केला जातो जनांसाठी इतिहास, म्हणजे पब्लिक हिस्ट्री हा त्याला समानार्थी पर्यायी वापरला जाणारा शब्द आहे। उपयोजित इतिहासालाच जनांसाठी इतिहास असा पर्यायी शब्द प्रयोग केला जातो। जनांसाठी इतिहास, जन या शब्दाचा अर्थ लोक असा होतो, जनांसाठी इतिहास म्हणजे लोकांसाठी इतिहास असा त्याचा अर्थ आहे। उपयोजित इतिहास म्हणजेच जनांसाठी इतिहास म्हणजेच लोकांसाठी इतिहास, पब्लिक हिस्ट्री असं त्याला म्हटलं जातं। विद्यार्थी मित्रांनो, खरं पाहिलं तर इतिहासाबद्दलचे अनेक प्रकारचे गैरसमज लोकांच्या मनामध्ये आहेत। म्हणजे आपण बघा ना, आपण ज्यावेळेस अभ्यास करतो त्यावेळेस पालक किंवा शिक्षक नेमकं गणित, विज्ञान, इंग्रजी याच विषयावर जास्तीत जास्त भर देताना दिसतात, किंवा आपणही याच विषयांचा जास्तीत जास्त अभ्यास करतो किंवा याच विषयांवर सगळ्यांचं फोकस असतो किंवा लक्ष केंद्रित झालेलं असतं।
भाषा विषय असेल किंवा इतिहास भूगोल यांना कोणी विचारत नाही, हा इतिहास काय अभ्यास करायचा विषय असतो का तो, अशा प्रकारे या ठिकाणी विचारणा केली जाते किंवा सांगितलं जातं इतिहासाचा कुठे अभ्यास करायचा असतो का, अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला विचारले जातात. त्यामुळे अनेक प्रकारचे गैरसमज हे इतिहासाच्या बाबतीमध्ये लोकांच्या मनामध्ये निर्माण झालेले आपल्याला पाहायला मिळतात. की इतिहास हा विषय कुणासाठी आहे, तर इतिहास हा विषय केवळ इतिहासाचं संशोधन करणाऱ्या संशोधकांसाठी आहे किंवा इतिहासाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे. इतिहास हा विषय फक्त संशोधकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी आहे. दैनंदिन जीवनामध्ये, रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये इतिहास विषयाचा कोणताही उपयोग होत नाही. इतिहास हा विषय आर्थिक दृष्टिकोनातून उत्पादक क्षेत्राशी जोडला जाऊ शकत नाही किंवा जोडता येत नाही. आर्थिक उत्पादकतेच्या दृष्टिकोनातून इतिहासाचा काहीही उपयोग नाही असाही लोकांच्या मनामध्ये समज आहे. इतिहासासारखा विषय आर्थिक दृष्ट्या उत्पादक क्षेत्राशी जोडला जाऊ शकत नाही. म्हणजे अर्थव्यवस्था, उत्पादन, देवाणघेवाण, व्यापार, व्यवहार याच्यामध्ये इतिहासाला कुठं महत्व आहे, इतिहासाचा विषय येतो कुठं, आणि त्याच्यामुळं इतिहासासारखा विषय याही क्षेत्राशी जोडला जाऊ शकत नाही. असे अनेक प्रकारचे गैरसमज लोकांच्या मनामध्ये आपल्याला निर्माण झालेले पाहायला मिळतात. अनेक गैरसमज इतिहासाच्या बाबतीत लोकांचे निर्माण झालेले आहेत. परंतु विद्यार्थी मित्रांनो, इतिहास हा विषय खरंच खूप महत्वाचा विषय आहे आणि म्हणून उपयोजित इतिहासाची जेव्हा व्याख्या आपण पाहू त्यावेळेस तुम्हाला थोडं का होईना इतिहास विषयाचं महत्व या ठिकाणी समजेल. अशा प्रकारच्या गैरसमजावर मात करून इतिहास विषयाची नाळ लोकांच्या वर्तमान जीवनसरणीशी जोडणारे क्षेत्र म्हणजे उपयोजित इतिहास. उपयोजित इतिहास हे असं क्षेत्र आहे की जे लोकांना इतिहासाशी जोडतं किंवा इतिहासाची नाळ लोकांच्या वर्तमान जीवनसरणीशी जोडतं. इतिहास म्हणजे भूतकाळामध्ये घडून गेलेल्या घटनांचा इतिहास असतो, तर त्या घटनांना वर्तमान काळाशी जोडण्याचं काम उपयोजित इतिहासाच्या माध्यमातून केलं जातं. म्हणजे इतिहासाची नाळ, नाळ म्हणजे रिलेशन, नाळ म्हणजे संबंध, की इतिहासाचा संबंध हा लोकांच्या वर्तमान जीवनसरणीशी जोडणारा क्षेत्र म्हणजे उपयोजित इतिहास आहे, अशी त्याची व्याख्या या ठिकाणी केली जाते. आणि म्हणून उपयोजित इतिहासामध्ये आपल्याला काय दिसतं तर लोकांच्या वर्तमान जीवनसरणीशी आज जे लोक जीवन जगत आहे तर त्या जीवनसरणीशी भूतकाळातील घटना कशा प्रकारे जोडल्या जाऊ शकतात किंवा कशा प्रकारे जोडलेल्या आहेत किंवा वर्तमानात त्यांचं काय महत्व आहे, त्यांचं म्हणजे भूतकाळातल्या घटनांचं काय महत्व आहे हे सांगणारं क्षेत्र म्हणजे उपयोजित इतिहास आहे. ही साधी व्याख्या या ठिकाणी केलेली आहे. परदेशी विद्यापीठांमध्ये अर्थात फॉरेन युनिव्हर्सिटीज मध्ये जनांसाठी इतिहास या विषयाशी संबंधित अनेक प्रकारचे अभ्यासक्रम आज शिकवले जात आहेत. आज अनेक प्रकारच्या अभ्यासक्रमांचा समावेश म्हणजे जनांसाठी इतिहास या विषयाशी निगडीत असलेले अनेक प्रकारचे सिलेबस, अनेक प्रकारचे अभ्यासक्रम हे फॉरेन युनिव्हर्सिटीज मध्ये शिकवले जात आहे, परदेशी विद्यापीठांमध्ये शिकवले जात आहे. मग भारतामध्ये उपयोजित इतिहासाला कोणत्या ठिकाणी शिकविण्यासाठी प्राधान्य दिलं जातं तर एक नाव या ठिकाणी तुम्हाला दिसतं पहा, सृष्टी. पण वास्तविक पाहता हे नाव एवढंच नाहीये. तर सृष्टी इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट डिझाईन अँड टेक्नॉलॉजी ही एक संस्था आहे ज्याला सृष्टी इन्स्टिट्यूट असं म्हटलं जातं आणि ही संस्था बेंगलुरू, कर्नाटक राज्याची राजधानी बेंगलुरू या ठिकाणी आहे. आणि या संस्थेमध्ये अ सेंटर फॉर पब्लिक हिस्ट्री नावाचा एक स्वतंत्र विभाग आहे. कोणता विभाग आहे? सेंटर फॉर पब्लिक हिस्ट्री नावाचा एक स्वतंत्र विभाग आहे ज्या ठिकाणी जनांसाठी इतिहास अर्थात उपयोजित इतिहासाशी संबंधित त्या ठिकाणी प्रकल्प तयार केले जातात.
प्रकल्पाचे काम त्या ठिकाणी चालते, त्याचबरोबर संशोधनाचं काम देखील त्या ठिकाणी चालतं. म्हणजे सेंटर फॉर पब्लिक हिस्ट्री हा जो विभाग सृष्टी इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट डिझाईन अँड टेक्नॉलॉजी या सृष्टी इन्स्टिट्यूट बेंगळुरू या ठिकाणी ही जी संस्था आहे त्याच्यामध्ये स्वतंत्र विभाग आहे आणि त्या विभागामध्ये उपयोजित इतिहासाशी संबंधित वेगवेगळे प्रकल्प तयार करण्याचं आणि त्यावर संशोधन करण्याचे काम या इन्स्टिट्यूट मध्ये केले जाते. उपयोजित इतिहास या संज्ञेसाठी जनांसाठी इतिहास म्हणजे पब्लिक हिस्ट्री असा पर्यायी शब्दप्रयोग प्रचारामध्ये आहे अथवा तो वापरला जातो. मग खरंच याचा नेमका अर्थ काय आहे? तर भूतकाळातील घटनांसंबंधीचे जे ज्ञान आपल्याला इतिहासाद्वारे प्राप्त होते त्या ज्ञानाचा वर्तमान काळामध्ये आणि भविष्य काळामध्ये कसा उपयोग करायचा याचा विचार उपयोजित इतिहासाच्या माध्यमातून केला जातो किंवा याचा विचार उपयोजित इतिहासामध्ये करतात. की भूतकाळामध्ये अनेक प्रकारच्या घटना घडलेल्या असतात. प्रत्येक घटनेमुळे काहीतरी ज्ञान निर्माण झालेलं असतं आणि ते ज्ञान त्या घटनेशी रिलेटेड असतं म्हणून ते त्या ठिकाणी स्टोअर झालेलं असतं भूतकाळामध्ये. मग ते ज्ञान त्या घटनेद्वारे आपल्यापर्यंत पोहोचतं. या ज्ञानाचा उपयोग वर्तमान काळामध्ये आणि भविष्य काळामध्ये कसा करता येईल याचा विचार उपयोजित इतिहासाच्या माध्यमातून केला जातो. याचबरोबर सामाजिक आव्हानांवर मात करणे आणि सामाजिक उपयुक्ततेचे निर्णय घेणे अशा गोष्टींसाठी पूर्वी घडून गेलेल्या घटनांचे विश्लेषण हे दिशादर्शक ठरते आणि त्यासाठी इतिहासाच्या ज्ञानाची आवश्यकता असते. म्हणजे समाजामध्ये अनेक प्रकारची आव्हानं आपल्याला पाहायला मिळतात. मग त्या आव्हानांवर मात कशी करायची, त्या समस्या कशा पद्धतीने सोडवायच्या, समाजासाठी उपयुक्त असे निर्णय कसे घ्यायचे किंवा या गोष्टींसाठी पूर्वी भूतकाळामध्ये घडून गेलेल्या घटना ज्या असतात तर त्यांचं विश्लेषण जे आहे, त्या घटनांची पडताळणी जी आहे तर ती आपल्याला मार्गदर्शन करते, ती आपल्याला दिशादर्शक ठरते. की अशाच प्रकारची सिच्युएशन, अशाच प्रकारची परिस्थिती भूतकाळात निर्माण झाली होती. मग त्या लोकांनी काय केलं, त्या लोकांनी कोणत्या उपाययोजना केल्या, त्या लोकांनी राज्यकर्त्यांनी कोणते निर्णय घेतले. ज्यावेळेस हे इतिहासामधल्या सगळ्या गोष्टी आपण वाचतो, इतिहासामधल्या सगळ्या गोष्टी आपण पाहतो, तेव्हा आपल्याला त्या ठिकाणी लिंक लागते, तेव्हा आपल्याला त्या ठिकाणी माहिती मिळते, ज्ञान मिळतं की वर्तमान काळामध्ये सामाजिक आव्हानं सोडविण्यासाठी आपण काय उपाययोजना केल्या पाहिजेत किंवा सामाजिक उपयुक्ततेचे निर्णय कोणते आणि कशा पद्धतीने घेतले पाहिजे, त्यांची अंमलबजावणी कशी केली पाहिजे या संदर्भात भूतकाळामध्ये घडून गेलेल्या घटनांचं विश्लेषण हे आपल्याला दिशादर्शक ठरतं, मार्गदर्शन करणारं ठरतं आणि त्यासाठी इतिहासाचं ज्ञान असणं अत्यंत आवश्यक आहे. कारण इतिहासाचं ज्ञान असल्याशिवाय त्या भूतकाळातल्या घटना आपल्याला कळणार नाहीत आणि भूतकाळातल्या घटना जर समजल्या नाही तर त्या ठिकाणी कशा पद्धतीनं निर्णय घेतल्या गेले, कशा पद्धतीनं उपाययोजना केल्या गेल्या ते आपल्याला कळणार नाही आणि ते ज्ञान आपल्याला न मिळाल्यामुळं वर्तमान काळामध्ये त्याचा उपयोग आपल्याला करता येणार नाही. म्हणून इथं लक्षात घ्या की भूतकाळातील या सर्व घटना आपल्याला मार्गदर्शन करण्याचं काम करतात. भूतकाळातल्या या सगळ्या घटना आपल्यासाठी दिशादर्शक असतात. उपयोजित इतिहासाच्या क्षेत्रामध्ये तज्ञ लोकांचा सहभाग असला पाहिजे असं काहीही नाही. सामान्य जनतेचा देखील वेगवेगळ्या अंगांनी सहभाग हा उपयोजित इतिहासाच्या क्षेत्रामध्ये असू शकतो. म्हणजे उपयोजित इतिहासाच्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातले फक्त तज्ञ लोकच काम करू शकतात, सामान्य लोक त्या ठिकाणी योगदान देऊ शकत नाही किंवा सामान्य लोक सहभागी होऊ शकत नाही असं काहीही नाही. उपयोजित इतिहासाच्या क्षेत्रात जसं तज्ञ लोक, सर कोणते तज्ञ, तर ते पुढे सांगणार आहेत. तज्ञ लोक जसे सहभागी असू शकतात त्याच पद्धतीनं सामान्य लोकांचा देखील सहभाग विविध अंगांनी असू शकतो. संग्रहालय, प्राचीन स्थळ यांना भेट देणारे पर्यटक म्हणून सामान्य लोकांचा सहभाग हा महत्वाचा असू शकतो. पर्यटनामुळे इतिहासाविषयीची आवड वाढीस लागते तर पर्यटनामुळे समाज मनामध्ये इतिहासाविषयीची जाणीव निर्माण होत असते आणि म्हणून उपयोजित इतिहासाच्या क्षेत्रामध्ये सामान्य व्यक्तीचा देखील एक पर्यटक म्हणून या ठिकाणी सहभाग असू शकतो.
हे सामान्य लोक ज्या त्यांच्या स्वतःच्या शहरामध्ये राहतात, ज्या गावामध्ये राहतात, तिथं काही प्राचीन स्थळं असतात, काही प्राचीन ठिकाणं असतात, तर त्यांच्या जतन आणि संवर्धनाच्या प्रकल्पामध्ये स्थानिक रहिवासी, स्थानिक लोक म्हणून हे त्या ठिकाणी सहभागी होऊ शकतात. आता आपल्याकडे पहा, आपल्या औरंगाबाद शहराला ऐतिहासिक शहर असं म्हणतात. या ठिकाणी इतिहासाचे कितीतरी पुरावे आपल्याला आपल्या शहराच्या आजूबाजूला पाहायला मिळतात. अनेक ऐतिहासिक प्राचीन स्थळं या आपल्या औरंगाबादमध्ये आहेत. मग औरंगाबादचा एक नागरिक या नात्यानं या सर्व ऐतिहासिक स्थळांच्या जतन आणि संवर्धनाच्या प्रकल्पामध्ये आपण एक सामान्य नागरिक, इतिहासाच्या विषयी आवड असणारे एक सामान्य नागरिक म्हणून आपण त्या प्रकल्पामध्ये सहभागी होऊ शकतो. म्हणजे उपयोजित इतिहासाच्या क्षेत्रामध्ये तज्ञ, जाणकार लोकांचा सहभाग असला पाहिजे असं काही नाही, तर आपण स्वतः एक सामान्य नागरिक म्हणून देखील त्या ठिकाणी सहभागी होऊ शकतो. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा मुद्दा आहे 3.2 उपयोजित इतिहास आणि विविध विषयातील संशोधन. की उपयोजित इतिहासाचा विविध प्रकारच्या विषयातील संशोधनासाठी कशा प्रकारे उपयोग होतो किंवा विविध प्रकारच्या विषयामध्ये संशोधन करण्यासाठी त्या विषयांचा इतिहास अभ्यासणं का आवश्यक असतं याचा विचार आपल्याला या मुद्द्यांमध्ये करायचा आहे. इतिहास हा भूतकाळामध्ये घडून गेलेल्या घटनांशी संबंधित असतो. म्हणजे इतिहासामध्ये आपण कशाचा अभ्यास करतो, इतिहासामध्ये आपण काय पाहतो, तर भूतकाळामध्ये घडून गेलेल्या सगळ्या घटना इतिहासामध्ये अभ्यासतो आपण. त्याचाच अभ्यास म्हणजे इतिहास आहे, भूतकाळातल्या घटनांचा. पण विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात घ्या, इतिहास हा भूतकाळातल्या घटनांशी जरी संबंधित असला तरी त्या भूतकाळामध्ये घडून गेलेल्या घटनांवरच वर्तमानात दिसणाऱ्या मानवी जीवनाची घडण ही त्या भूतकाळातल्या घटनांवरच आधारलेली आहे. भूतकाळात तशा प्रकारच्या घटना घडल्या म्हणून आज त्याचा परिणाम म्हणून आपल्याला अशा प्रकारचं जीवन जगायला मिळालं. भूतकाळामध्ये मोबाईलचा शोध लागला म्हणून आज आपण या ठिकाणी ऑनलाईन लेक्चरच्या माध्यमातून आपले लेक्चर्स घेत आहोत. जर भूतकाळामध्ये तशा प्रकारची घटना घडली नसती तर त्याचा असा परिणाम वर्तमान काळामध्ये आपल्याला दिसला नसता. म्हणून एक लक्षात घ्या की आपल्याला वर्तमानात दिसणाऱ्या मानवी जीवनसरणीची ही जी जडणघडण आहे ही भूतकाळातल्या त्या घटनांवर आधारलेली आहे. त्या भूतकाळात घडून गेलेल्या घटनांमुळे अशा प्रकारची वर्तमानात दिसणारी ही मानवी जीवनसरणीची जडणघडण आपल्याला आज पाहायला मिळते. मग अशा प्रकारच्या घटना या सर्व क्षेत्रामध्ये घडलेल्या आहेत. उदाहरणार्थ राजकारण आहे, सामाजिक आणि धार्मिक संघटन आहे, तत्वज्ञान आहे, विज्ञान आहे किंवा तंत्रज्ञान आहे. यासारख्या सगळ्या क्षेत्रामध्ये आपल्याला भूतकाळामध्ये घटना घडून गेलेल्या पाहायला मिळतात. मानवी जीवनामध्ये असं एकही क्षेत्र नाहीये की ज्या क्षेत्रामध्ये भूतकाळामध्ये घटना घडलेल्या नाहीत. प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला भूतकाळामध्ये या घटना घडून गेलेल्या पाहायला मिळतात. भूतकाळामध्ये घडून गेलेल्या या घटनांमुळे त्या ठिकाणी काही ज्ञानाची उत्पत्ती झालेली आहे, ज्ञान निर्माण झालेलं आहे आणि त्या घटनेचा परिणाम म्हणून ते ज्ञान त्या ठिकाणी आपल्याला संचयित झालेलं दिसतं. ज्यावेळेस ती घटना आपण वाचतो, ज्यावेळेस ती घटना आपण अभ्यासतो तेव्हा त्या घटनेच्या माध्यमातून ते ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचतं किंवा आपल्याला मिळतं. अशा प्रकारे इतिहासामध्ये घडून गेलेल्या प्रत्येक घटनेमुळे काहीतरी ज्ञान त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आणि त्या ज्ञानाचा स्वतंत्र ज्ञान संचय आपल्याला प्रत्येक घटनेमुळे निर्माण झालेला पाहायला मिळतो. मग या घटना सर्वच क्षेत्रामध्ये घडलेल्या आहेत. त्यामुळं प्रत्येक क्षेत्रामध्ये हे ज्ञान संचय जमा झालेला आहे असं आपण म्हणू शकतो. प्रत्येक क्षेत्रात ज्ञान संचयाचा स्वतंत्र इतिहास आपल्याला पाहायला मिळतो किंवा प्रत्येक क्षेत्रातील ज्ञान संचयाचा स्वतंत्र इतिहास आपल्याला पाहायला मिळतो. स्वतंत्र ज्ञान संचय प्रत्येक क्षेत्रामध्ये जमा झालेला आहे. तुम्ही अगदी क्रिकेटचं उदाहरण घ्या, तुम्ही मोबाईलचं घ्या, एखाद्या संशोधनाचं घ्या किंवा एखाद्या घटनेचं घ्या. प्रत्येक ठिकाणी आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये त्या घटनेशी संबंधित असणाऱ्या ज्ञानाचा स्वतंत्र संचय निर्माण झालेला पाहायला मिळतो. त्या क्षेत्रातील
पुढील वाटचालीची दिशा ही त्या त्या क्षेत्रामध्ये संचयित झालेल्या ज्ञान संचयाच्या स्थितीवर अवलंबून असते. ज्ञान संचयाची स्थिती जर चांगली असेल, ज्ञान भरपूर असेल, तर पुढील वाटचाल, त्या विषयाच्या संदर्भात पुढील वाटचाल ही अत्यंत वेगानं आणि चांगल्या पद्धतीने होऊ शकते. थोडक्यात काय तर प्रत्येक विषयाची पुढील वाटचाल म्हणजे भविष्यातील वाटचाल जी आहे तर ती त्या त्या क्षेत्रामध्ये उपलब्ध असलेल्या ज्ञान संचयाच्या स्थितीवर अवलंबून आहे. ज्ञान संचय जसा पुढची भविष्यातील वाटचाल तशी. आणि त्या अनुषंगानं अनेक विषयांच्या संशोधनामध्ये आपण इतिहासाच्या संशोधन पद्धतीचा वापर करू शकतो. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की अनेक विषयांमध्ये संशोधनासाठी इतिहासाची संशोधन पद्धती वापरली जाते, किंवा भविष्यामध्ये जर संशोधन करायचं असेल तर इतिहासाचा आधार त्या ठिकाणी घ्यावा लागतो, इतिहासाचा अभ्यास करावा लागतो. अन्यथा त्या ठिकाणी आपल्याला पुढील वाटचाल करता येत नाही किंवा त्या ठिकाणी संशोधन करता येत नाही. आणि त्या अनुषंगानं विविध प्रकारच्या विषयातील संशोधनासाठी इतिहासाची संशोधन पद्धती अथवा इतिहासाचं ज्ञान अथवा इतिहासाचा अभ्यास आपल्याला उपयुक्त ठरलेला दिसून येतो. जसं या ठिकाणी आपल्याला 7 क्षेत्र आता दिलेली आहे. या 7 क्षेत्रामध्ये पुढील वाटचाल करण्यासाठी म्हणजे भविष्यात प्रगती करण्यासाठी इतिहासाचं ज्ञान, इतिहासाचा अभ्यास कसा उपयुक्त ठरतो याची माहिती आपल्याला दिलेली आहे. उदाहरणार्थ पहिला मुद्दा आहे तत्वज्ञान, की तत्वज्ञानाच्या क्षेत्रात प्रगती करण्यासाठी, तत्वज्ञानाच्या क्षेत्रात संशोधन करण्यासाठी इतिहासाचा अभ्यास असणं का आवश्यक आहे याची माहिती या मुद्द्यामधून आपल्याला मिळते. विद्यार्थी मित्रांनो, तत्वज्ञानामध्ये भविष्यात संशोधन करण्यासाठी, तत्वज्ञानामध्ये पुढील वाटचाल करण्यासाठी तत्वज्ञानाच्या क्षेत्रात विविध विचारसरणीचा उगम कसा झाला, त्याच्या पाठीमागच्या वैचारिक परंपरा कोणत्या, त्या विचारसरणीच्या विकासाचा कालक्रम कसा किंवा त्या विचारसरणीचा विकास कशा पद्धतीने झाला, त्या विचारसरणीच्या वाटचालीचा इतिहास, या सर्व गोष्टींचा इतिहास आपल्याला समजून घ्यावा लागतो. म्हणजे विविध विचारसरणीचा उदय, त्याच्या पाठीमागील वैचारिक परंपरा आणि विविध प्रकारच्या विचारसरणींच्या वाटचालीचा इतिहास, या 3 गोष्टी समजून घेतल्याशिवाय आपल्याला त्या क्षेत्रामध्ये भविष्यात किंवा पुढे संशोधन करता येणार नाही. म्हणून अगोदर त्या गोष्टी आपल्याला समजून घ्याव्या लागणार आहेत. तत्वज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी, तत्वज्ञानाचं संशोधन करण्यासाठी, तत्वज्ञानामध्ये प्रगती करण्यासाठी तत्वज्ञानाच्या इतिहासाचा अभ्यास करणं आवश्यक आहे. एवढंच नाही तर ते तत्वज्ञान ज्या भाषेमध्ये व्यक्त झालेलं आहे, ज्या भाषेमधून लिहिलं गेलेलं आहे त्या भाषेच्या इतिहासाचा अभ्यास सुद्धा करावा लागेल. जर त्या भाषेच्या इतिहासाचा अभ्यासच आपण केला नाही तर त्या तत्वज्ञानामध्ये नेमकं काय लिहिलेलं आहे, ती भाषा नेमकी कोणती आहे, त्याचा अर्थ नेमका काय आहे हे आपल्याला समजणार नाही. आणि म्हणून तत्वज्ञानाचा अभ्यास करताना यात सांगितलेल्या 3 गोष्टी तर कराव्याच लागतात, पण त्याचबरोबर आपल्याला ते तत्वज्ञान ज्या भाषेमधून व्यक्त झालेलं आहे तर त्या भाषेच्या इतिहासाचा अभ्यास सुद्धा करावा लागतो. अशा प्रकारे तत्वज्ञानामध्ये इतिहासाच्या अभ्यासाची आवश्यकता आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे विज्ञान. आता या मुद्द्यामध्ये आपल्याला काय पाहायचंय बाळांनो, तर या मुद्द्यामध्ये आपल्याला पाहायचंय की विज्ञानासाठी किंवा विज्ञानामध्ये संशोधन करण्यासाठी विज्ञानाच्या इतिहासाचा, हिस्ट्री ऑफ सायन्स, विज्ञानाच्या इतिहासाचा अभ्यास करणे का आवश्यक आहे याची माहिती आपल्याला या मुद्द्यामध्ये घ्यायची आहे. वैज्ञानिक शोध आणि सिद्धांत यांचा कालक्रम आणि त्या शोधांमागील कारण परंपरांची साखळी समजून घेण्यासाठी विज्ञानाच्या इतिहासाचा अभ्यास करणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे विज्ञानाच्या शोधांचा कालक्रम आपल्याला समजून घ्यायचा आहे. आपण जर पाहिलं तर विज्ञानामध्ये अनेक प्रकारचे शोध आपल्याला लागलेले दिसतात. जसं गुरुत्वाकर्षणाचा शोध आहे किंवा दुर्बिणीचा शोध आहे किंवा असे भरपूर शोध या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. अनेक प्रकारचे सिद्धांत मांडले गेलेले आहेत.
मग कोणता सिद्धांत अगोदर मांडला गेला, कोणता सिद्धांत नंतर मांडला गेला, किंवा कोणता शोध आधी लागला त्याच्यानंतर कोणता शोध लागला, हा जो कालक्रम आहे, काळानुसार शोध लावण्याचा क्रम, तर हा कालक्रम आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे. आणि केवळ एवढंच नाही, तर या शोधांच्या मागील कारणाच्या परंपरांची साखळी जी आहे त्याला कारण परंपरांची साखळी असं म्हणतात, तर ती सुद्धा आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे. की प्रत्येक शोध लागला किंवा जो सिद्धांत या ठिकाणी मांडला गेला तर त्याच्या पाठीमागे नेमकी काय कारण होती, कोणती परिस्थिती होती, कोणत्या कारणामुळे ते शोध किंवा सिद्धांत या ठिकाणी मांडले गेले. तर ही कारण परंपरांची साखळी जर आपल्याला समजून घ्यायची असेल तर विज्ञानाच्या इतिहासाचा अभ्यास करणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून हे पहिलंच विधान तुम्हाला या मुद्द्यामध्ये दिलेलं आहे की वैज्ञानिक शोध आणि सिद्धांत यांचा कालक्रम आणि त्या शोधांमागील कारण परंपरांची साखळी समजून घेण्यासाठी विज्ञानाच्या इतिहासाचा अभ्यास करणे अत्यंत आवश्यक आहे. विद्यार्थी मित्रांनो, गरज ही शोधाची जननी आहे. अगदी बरोबर आहे. हे अगदी सुप्रसिद्ध अशी म्हण या ठिकाणी आपल्याला हे पाहायला मिळते की जेव्हा एखाद्या गोष्टीची गरज निर्माण होते तर ती गरज पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून जेव्हा प्रयत्न केले जातात त्यावेळेस वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टींचा शोध आपल्याला लागलेला पाहायला मिळतो. म्हणून गरज ही शोधांची जननी म्हणून ओळखली जाते. विज्ञानामध्ये अनेकदा लागलेले जे शोध आहे तर ते गरजांच्या पूर्ततेमधून व मानवी जिज्ञासेचं समाधान करण्याच्या प्रयत्नातून लागलेले पाहायला मिळतात. म्हणजे गरज पूर्ण करायची, एखादी समस्या निर्माण झाली ती सोडवायची, एखादी गरज निर्माण झाली ती पूर्ण करायची. आता बघा ना, सध्या कोरोनाची परिस्थिती आहे, मग सध्या कशावर इन्व्हेन्शन करण्याचं काम चालू आहे, संशोधन करण्याचं काम चालू आहे, तर कोरोनाची लस. कारण कोरोनाची लस तयार करणं ही सध्याच्या काळाची गरज आहे आपल्याला. आणि त्यामुळं या ठिकाणी गरजांची पूर्तता आणि मानवी जिज्ञासेचं समाधान करण्याच्या प्रयत्नामध्ये अनेक प्रकारचे शोध या ठिकाणी आपल्याला विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये लागलेले पाहायला मिळतात. पण एक गोष्ट मात्र या ठिकाणी आहे, हे जे सगळे शोध लागलेले आहेत तर हे शोध लागण्यासाठी किंवा हे शोध लावण्यासाठी विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये पूर्वीपासून उपलब्ध असलेल्या ज्ञानाचा वापर करण्यात आलेला आहे. म्हणजे विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये इतिहासामध्ये जो ज्ञानसंचय जमा झालेला होता त्याच ज्ञानसंचयाचा वापर करून हे सगळे शोध आपल्याला लागलेले पाहायला मिळतात. म्हणजे हे सर्व वैज्ञानिक शोध किंवा सिद्धांत जे मांडले गेले तर हे सर्व कार्य करण्यासाठी इतिहासामध्ये उपलब्ध असलेल्या ज्ञानाचा वापर करून या ठिकाणी हे सगळे शोध लावण्यात आलेले आहे. म्हणजे हे शोध लावण्यासाठी या क्षेत्रामध्ये अगोदर पासूनच उपलब्ध असलेल्या ज्ञानाचा वापर करण्यात आलेला पाहायला मिळतो. मग विद्यार्थी मित्रांनो, वैज्ञानिक शोधांचा कालक्रम किंवा सिद्धांताचा कालक्रम आणि त्याच्या पाठीमागची कारण परंपरांची साखळी समजून घेण्यासाठी आपल्याला विज्ञानाच्या इतिहासाचा अभ्यास करणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणून आपल्याला विज्ञानाच्या इतिहासाच्या अभ्यासाची आवश्यकता आहे. कारण त्या माध्यमातूनच कोणता शोध कोणत्या काळामध्ये लागलेला आहे, तो कोणत्या परिस्थितीमध्ये लागलेला आहे, खरंच त्यावेळेस तो शोध लावण्याची गरज होती का, की मानवी जिज्ञासेमधून तो शोध लागलेला आहे, हे सगळं त्या ठिकाणी आपल्याला अभ्यास केल्यानंतर लक्षात येईल. आणि म्हणून वैज्ञानिक शोध आणि सिद्धांत यांचा कालक्रम समजून घेणे आणि त्यांच्या पाठीमागील कारण परंपरांची साखळी समजून घेणे यासाठी आपल्याला विज्ञानाच्या इतिहासाचा अभ्यास करणे आवश्यक आहे. म्हणजे हिस्ट्री ऑफ सायन्स अभ्यासणं अत्यंत आवश्यक आहे. कारण त्यामुळेच आपण विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये संशोधन करू शकतो. तिसरा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे तंत्रज्ञान. विद्यार्थी मित्रांनो, या मुद्द्यामध्ये आपल्याला विचार करायचा आहे की तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये संशोधनाकरिता तंत्रज्ञानाच्या इतिहासाचा अभ्यास करणे का आवश्यक आहे. म्हणजे विज्ञानामध्ये शोध लागतात तर त्या शोधांचा प्रत्यक्ष जेव्हा मानवी जीवनासाठी उपयोग करून घेतला जातो तेव्हा त्याला तंत्रज्ञान असं म्हणतात. जसं बाफेच्या अंगी शक्ती असते, हा शोध लागला परंतु त्या शक्तीचा वापर हा आगगाडी चालवण्यासाठी
किंवा जहाज चालवण्यासाठी करण्यात आला, हे झालं तंत्रज्ञान. विज्ञान आणि तंत्रज्ञान या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, हे लक्षात घ्या. कृषी उत्पादन, शेतीचं उत्पादन, अभियांत्रिकी म्हणजे इंजिनिअरिंग किंवा स्थापत्य या क्षेत्रामध्ये झालेले बदल आणि त्यामागील कारणांच्या परंपरांची साखळी समजून घेण्यासाठी आपल्याला तंत्रज्ञानाच्या इतिहासाचा अभ्यास करावा लागतो. की वस्तूंचं उत्पादन असेल, शेतीमधून होणारं उत्पादन असेल, किंवा अभियांत्रिकी क्षेत्र असेल, किंवा स्थापत्य क्षेत्र असेल, या सर्व गोष्टींमध्ये किंवा बाकीच्या सर्व क्षेत्रांमध्ये पूर्वीपासून ते आतापर्यंत काय काय बदल झालेले आहेत आणि ते बदल कोणत्या कारणांमुळे झालेले आहेत, हे सगळं समजून घेण्यासाठी आपल्याला तंत्रज्ञानाच्या इतिहासाचा अभ्यास करावा लागतो. जोपर्यंत आपण तंत्रज्ञानाच्या इतिहासाचा अभ्यास करत नाही तोपर्यंत या सगळ्या क्षेत्रामध्ये हे बदल कसे होत गेले आणि त्या बदलांच्या पाठीमागे नेमकी काय कारण होती हे आपल्याला समजू शकत नाही किंवा समजणार नाही. वैज्ञानिक शोध आणि तंत्रज्ञानातील प्रगती या दोन्ही गोष्टी परस्परावलंबी आहेत. बघा या ठिकाणी दिसतंय की वैज्ञानिक शोध आणि तंत्रज्ञान या दोन्ही गोष्टी काय आहेत तर एकमेकांवर अवलंबून आहेत. विद्यार्थी मित्रांनो, विज्ञानामध्ये शोध लागतात, वैज्ञानिक शोध, आणि त्याचा जेव्हा व्यवहारामध्ये मानवी जीवनासाठी उपयोग करून घेतला जातो तेव्हा त्याला आपण तंत्रज्ञान असं म्हणतो. पण ते तंत्रज्ञान वापरताना पुन्हा त्याच्यातून नवीन शोध लागतात, पुन्हा त्याचं नवीन तंत्रज्ञान तयार होतं, त्या तंत्रज्ञानाचा वापर करताना पुन्हा नवीन शोध लागतात. म्हणजे या ठिकाणी हे जे शोध तंत्रज्ञान हे जे चक्र आहे हे सातत्यानं चालू असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून असं म्हटलंय की वैज्ञानिक शोध आणि तंत्रज्ञानातील प्रगती या परस्परावलंबी म्हणजे एकमेकांवर अवलंबून आहेत किंवा एकमेकांवर अवलंबून असतात. मानवाच्या उत्क्रांतीच्या वाटचालीत दगडी हत्यारं घडवण्यापासून ते कृषी उत्पादनाच्या विकासापर्यंत या प्रदीर्घ कालावधीत मानवाला समजलेलं विज्ञान आणि त्याच्यावर आधारलेलं तंत्रज्ञान हे समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. कारण दगडी हत्यारं बनवण्याचा तो अश्मयुगीन कालखंड ते कृषी उत्पादनाच्या विकासापर्यंत म्हणजे मानवाची भटकंती अवस्था संपून मानवी जीवनाला एक प्रकारचं स्थैर्य प्राप्त झालं, स्थिरता प्राप्त झाली. या प्रदीर्घ कालावधीमध्ये मानवाच्या कळत न कळत अनेक प्रकारचे शोध लागले गेले आणि मानवानं त्या शोधांचा उपयोग हा स्वतःच्या गरजा भागवण्यासाठी त्या ठिकाणी केला. मग कोणत्या प्रकारचे शोध लागले? जसा अग्नीचा शोध लागला, चाकाची कल्पना सुचली, तर अशा प्रकारचे लागलेले शोध आणि त्याच्यावर आधारलेलं तंत्रज्ञान हे आपल्याला समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. पुढे विज्ञानाच्या प्रगतीमुळे उत्पादनाच्या प्रक्रियेचे यांत्रिकीकरण होत गेले. ते कसे होत गेले हे समजून घेणं आपल्याला अत्यंत आवश्यक आहे. की यंत्रांचा वापर उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढला, की यांत्रिकीकरण झालं, विज्ञानामुळे यांत्रिकीकरण झालं आणि उत्पादनं ही यंत्रांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये होऊ लागली. नेमका हा बदल कसा झाला, कशामुळे झाला, त्याचं स्वरूप कसं बदलत गेलं, कोणत्या कारणामुळे बदलत गेलं, हे जर यांत्रिकीकरण आपल्याला पूर्ण समजून घ्यायचं असेल तर तंत्रज्ञानाच्या इतिहासाचा अभ्यास करणे अत्यंत आवश्यक आहे. याचबरोबर विज्ञान आणि तंत्रज्ञान या दोन्ही गोष्टी नेहमीच एकमेकांवर कशा अवलंबून आहेत, नेहमीच या गोष्टी परस्परांवर कशा अवलंबून आहेत हे समजून घेण्यासाठी सुद्धा आपल्याला तंत्रज्ञानाच्या इतिहासाचा अभ्यास करावा लागतो. तंत्रज्ञानाच्या इतिहासाचा अभ्यास केल्याशिवाय विविध क्षेत्रामध्ये झालेले बदल आणि त्या बदलांच्या पाठीमागे असलेली कारण परंपरांची साखळी आपण समजू शकत नाही किंवा आपण समजून घेऊ शकत नाही. विज्ञान तंत्रज्ञान एकमेकांवर कसे अवलंबून आहे, यांत्रिकीकरण कसं मोठ्या प्रमाणामध्ये होत गेलं हे आपल्याला समजून घ्यायचं असेल तर तंत्रज्ञानाच्या इतिहासाच्या अभ्यासाची आवश्यकता असते. स्वाध्यायामध्ये 2 मार्काला प्रश्न विचारलेला आहे, तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो, कारण सांगा. या प्रश्नाचं उत्तर हे आहे जे आता आपण या ठिकाणी पाहिलं. विद्यार्थी मित्रांनो, चौथा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे उद्योगधंदे आणि व्यापार.
की उद्योगधंदे आणि व्यापार या क्षेत्रामध्ये प्रगतीसाठी, पुढील वाटचालीसाठी अथवा संशोधनासाठी यांच्या इतिहासाचा अभ्यास करणे का आवश्यक आहे हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे। तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की उद्योगधंदे आणि व्यापार यामुळे मानवी समाजातील परस्पर व्यवहारांचं क्षेत्र विस्तारतं, की उद्योगधंदे आणि व्यापार यांच्यामुळे मानवी जीवनातील परस्पर व्यवहारांचं क्षेत्र, व्यवहार म्हणजे देवाणघेवाण, देवाणघेवाणीचं क्षेत्र विस्तारतं, देवाणघेवाणीचं क्षेत्र वाढतं। मग मानवी समाजातील परस्पर देवाणघेवाणीचं क्षेत्र कुणामुळे वाढतं तर उद्योगधंदे आणि व्यापार। बघा ना, पूर्वीच्या काळी उद्योगधंदे आणि व्यापार कमी होते म्हणून व्यवहाराचं क्षेत्र हे कमी होतं। आज उद्योगधंदे आपल्याला जास्त प्रमाणात वाढलेले दिसतात, त्यामुळे व्यापार जास्त प्रमाणात वाढलाय म्हणून व्यवहार अर्थात देवाणघेवाण देखील जास्त प्रमाणामध्ये वाढलेली पाहायला मिळते। त्या अनुषंगाने सांस्कृतिक संबंधांचे जाळे देखील विकसित होते। हा उद्योगधंदे आणि व्यापार यांच्याच व्यवस्थापनाचा एक भाग आहे। विद्यार्थी मित्रांनो, जेवढा व्यापार वाढतो, जेवढे उद्योगधंदे वाढतात तेवढी व्यवहार वाढतात, देवाणघेवाण वाढते, आणि जेवढी देवाणघेवाण वाढते तेवढे जिव्हाळ्याचे संबंध या ठिकाणी निर्माण होतात, सांस्कृतिक संबंधांचं जाळं या ठिकाणी निर्माण होतं। आणि उद्योगधंद्याच्या वाढीसाठी सांस्कृतिक संबंधांचं जाळं विकसित होणं हे अत्यंत आवश्यक असतं। उद्योगधंदे आणि व्यापार यांच्यामुळे जो व्यवहार वाढतो तर त्यामुळे सांस्कृतिक संबंधांचं जाळं विकसित होतं आणि हा उद्योगधंदे आणि व्यापार यांच्याच व्यवस्थापनाचा एक भाग असतो। म्हणून या व्यवस्थापनाच्या अनुषंगाने त्याचा इतिहास अभ्यासणे आवश्यक ठरते। या सर्व गोष्टी जर आपल्याला समजून घ्यायच्या आहेत तर या सर्व गोष्टींचा जो प्राचीन काळापासूनचा इतिहास आहे तर तो आपल्याला अभ्यासणे अत्यंत आवश्यक आहे। प्राचीन काळापासून ते आतापर्यंत बाजार आणि व्यापार यांचं स्वरूप बदलत गेलं। या मागील मानवी नात्यांचं स्वरूप आणि समाज रचना सुद्धा बदलत गेली। मग प्राचीन काळापासून ते आतापर्यंत बाजार बदलला किंवा बाजाराचं स्वरूप बदललं, व्यापाराचं स्वरूप बदललं, मानवी नात्यासंबंधांचं स्वरूप बदललं, समाज रचना देखील बदललेली आहे। मग अशा परिस्थितीमध्ये प्राचीन काळापासून ते आतापर्यंत हा जो सगळा बदलांचा प्रवास आहे, हे जे सगळे चेंजेस झालेले आहे हे जर आपल्याला समजून घ्यायचे असतील तर तत्कालीन समाजाची, त्याच भूतकाळातील समाजाची सांस्कृतिक घडण कशी होती, सामाजिक रचना कशी होती आणि त्या काळातली आर्थिक व्यवस्था कशी होती यांचा अभ्यास करणं अत्यंत आवश्यक आहे। सांस्कृतिक घडण, त्यावेळेसचे सामाजिक घटक किंवा समाज रचना, त्यावेळेसची आर्थिक व्यवस्था, या जर सर्व गोष्टी आपण समजून घेतल्या नाही किंवा त्यांचा अभ्यास आपण केला नाही तर हा प्रवास या ठिकाणी आपल्याला समजणार नाही की बाजार, व्यापार, मानवी नातेसंबंध किंवा समाज रचना या सर्व गोष्टींमध्ये कशा प्रकारे बदल होत गेले, या बदलांचं स्वरूप नेमकं कसं होतं हे आपल्याला कळणार नाही। जर हे आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आर्थिक व्यवस्था, सामाजिक रचना आणि सांस्कृतिक घडण भूतकाळातली आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे। त्यासाठी इतिहासाचा अभ्यास करणे आवश्यक आहे।